श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज तुमची एनर्जी चेक करायची आहे. तुमच्या आणि तुमच्या पार्टनरची एनर्जी आपण चेक करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला यातून काहीतरी गायडन्स मिळेल. श्री स्वामी समर्थ. माझे व्ह्युअर्स आहेत, त्यांच्या पार्टनरची आणि त्यांची एनर्जी काय आहे हे इथे समजेल, त्याच्यामुळे त्यांना गायडन्स थोडाफार काहीतरी मिळेल, असं काहीतरी. श्री स्वामी समर्थ. तुमची एनर्जी आज काय आहे हे बघूयात. आज दिवसभराची तुमच्या आणि तुमच्या पार्टनरची एनर्जी काय आहे. पहिला मी तुमच्या पार्टनरची एनर्जी सांगेन, नंतर तुमची एनर्जी सांगेन. श्री स्वामी समर्थ. दोघांमध्ये आज बॅलन्स खूप कमी दिसत आहे. तुमच्या पार्टनरची एनर्जी तुमच्यापासून खूप चेंज आहे, पण तुमचा विचार आज थर्ड पार्टीशी, म्हणजे तुम्हाला असं वाटत आहे की तुमचा पर्सन थर्ड पार्टीशी रिलेटेड आहे का, असे सतत प्रश्न तुमच्या मनात आज दिवसभर येत राहणार आहेत. तुमच्या पार्टनरने तुम्हाला सोडून का गेलेला आहे, असं तुम्हाला सतत वाटत राहणार आहे. तुमच्या पार्टनरने तुम्हाला धोका दिला, तुम्हाला फसवलं, तुम्हाला सोडून गेले, ही एनर्जी तुमच्यामध्ये आज दिवसभर राहणार आहे. आणि ती तुम्हाला सोडून त्या तिकडे जाऊन काय करत आहे हे सुद्धा तुम्हाला सतत आठवणार आहे. पण तुमच्या पार्टनरची एनर्जी त्या भूमिकेत नाही आहे. तुमच्याबद्दल त्यांच्या मनात असं एनर्जी यावी असं काही नाही आहे, पण त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या व्यवस्थित बॉन्डिंग करून, श्री स्वामी समर्थ, त्या व्यवस्थित बॉन्डिंग करून त्यांच्या आयुष्यामध्ये पुढं कसं जायचं, स्ट्रगल कसं करायचं, स्वतःचं लाईफ मॅनेज कसं करून स्वतःला एका चांगल्या स्थितीमध्ये कसं ठेवायचं हे त्यांच्या डोक्यामध्ये, माइंडमध्ये सध्या आज तरी त्यांचा विचार हाच आहे. त्यांच्या स्वतःबद्दल त्यांचा विचार जास्त सुरू आहे. तुमच्याबद्दल त्यांच्या मनात आज दिवसभर विचार येईल. म्हणजे पास्टमध्ये काही गोष्टी त्यांच्या झालेल्या असतील किंवा नसतील, किंवा त्यांची चुकी आहे नाही हे त्याचा भाग नाही आहे. कारण एनर्जी आपण चेक करत आहोत, हे त्यांच्या थ्रू जर घेतलं तर त्यांनी जे पास्टमध्ये जे काही केलं आहे त्याच्या व्यतिरिक्त आता त्यांना पुढे जाताना आयुष्यामध्ये त्यांना एक वरचढ व्हायचं आहे. त्यांना आयुष्यामध्ये एक चांगली एनर्जी, स्वतःचं क्रेडिट चांगलं निर्माण होईल, स्वतःचे व्यक्तिमत्व चांगले होईल, अशा रीतीने त्यांना येणाऱ्या भविष्यातल्या काळात लाईफ हँडल करायची आहे. स्टेटस त्यांचं स्वतःचं वेगळं निर्माण करायचं आहे, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे त्यांना. तुमची एनर्जी खूपच डाऊन आहे. तुमची एनर्जी खूपच डाऊन आहे. गेल्या काही दिवसामध्ये तुम्हाला जे त्यांनी पार्टनराने जे तुम्हाला धोका जो दिला त्याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिवसभर आज तुम्हाला असंच वाटतंय की मला थर्ड पार्टी आली, माझ्या आयुष्यामध्ये थर्ड पार्टी आली माझे, त्यामुळे माझे पार्टनर मला सोडून गेले, म्हणून आज मला हे माझ्यावर हे दिवस आले. अजून असं सुद्धा दिसत आहे की माझ्या पार्टनरशी कोणी कॉन्टॅक्ट आहे का, ही शंका आहे तुम्हाला, पण ती खात्री नाही आहे की तुम्हाला ती व्यक्ती माझ्या पर्सनच्या आयुष्यात आहे, असं सुद्धा आहे. फक्त तुम्हाला शंका आहे, ती तुमच्या माघारी तुम्हाला फसवत आहेत का, तुम्हाला धोका देत आहेत का, तुम्हाला चीट करत आहेत का, असं सुद्धा तुम्हाला सारखं सतत आज दिवसभर सुद्धा तीच एनर्जी राहणार आहे. पण त्यांची एनर्जी तशी नाही आहे. तुमच्या मनात जी भावना आहे तशी त्यांची एनर्जी नाही आहे. त्यांची एनर्जी तुमच्यापेक्षा वेगळी आहे. स्वतःला एक स्टेटस चांगलं निर्माण करायचं, स्वतःला एक बॅलन्स करायचं, असं त्यांची एनर्जी आहे. आणि त्यासाठी ते स्वतःला बॅलन्स करत आहे, स्वतःवर फोकस करत आहे, स्वतःवर लक्ष देत आहेत, स्वतःच्या काही गोष्टी चेंज करताना दिसत आहेत. पण तुम्ही अजून तुमच्या एनर्जीमधून बाहेर पडत नाही आहे. तुम्ही स्वतःवर वर्क करत नाही आहे, स्वतःसाठी वेळ देत नाही आहे. जे तुमचे पार्टनर आत्ता स्वतःसाठी वर्क करत आहेत तसं एनर्जी तुमची दिसत नाही आहे. तुम्ही अजून त्याच एनर्जीमध्ये आहात. तुम्हाला तीच एनर्जी सतत म्हणजे तीच एनर्जी आहे. तुमचे होप्स आहेत अजूनही. पास्टमध्ये झालेल्या काही गोष्टींमुळे तुम्हाला थोडंफार कर्जसुद्धा झालेलं असेल, किंवा तुम्ही कुणाकडून पैसे उसने घेतलेले असतील, कुणाकडून देणं घेणं पैशा व्यतिरिक्त काही असेल, ते सुद्धा तुम्हाला डिस्टर्ब होताना दिसत आहे. श्री स्वामी समर्थ. ही एनर्जी आज तुमची दिवसभरात राहणार आहे. आजची एनर्जी हीच आहे. तुमच्या पार्टनरची एनर्जी खूप पॉझिटिव्ह आहे त्या मानाने, जसं बघायला गेलं तरी. ते स्वतःवर वर्क करण्याच्या सुरुवातीला लागलेले आहेत, आणि तुम्ही मात्र त्याच गोष्टीमध्ये अडकलेला आहात, तीच गोष्ट मनात धरून बसलेला आहात, तुम्ही स्टक झालेला आहात असं तुम्हाला वाटत आहे. पण ती व्यक्ती तसं नाही आहे, ती त्यांच्या स्वतःवर वर्क करत आहे.
स्वतःवर काम करत आहे. तुम्हाला सुद्धा स्वतःवर काहीतरी काम केलं पाहिजे. बघा, जे झालं ते झालं, ते त्याचा न्याय तर होणारच आहे. येणाऱ्या काळामध्ये त्या गोष्टीचा न्याय तर होतच असतो, त्या गोष्टीचा न्याय होईलच. पण तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी बदल करावा लागणारच आहे. त्याच गोष्टीवर तुम्हालाही काहीतरी करून दाखवायचं आहे ना. मी त्या एनर्जीमधून बाहेर पडेन असं तुम्हाला वाटलं पाहिजे मनाला. यस, मी जे बोलत आहे तेच इथं येत आहे. तुमच्या आयुष्यामध्ये हे बदल करणं गरजेचं आहे. सेलिब्रेशन यावं, तुम्ही चांगले राहावात, तुमची मेंटॅलिटी वेगळी व्हायला पाहिजे. तुमच्या काही आयुष्यात ज्या गोष्टी घडणार आहेत त्या तुम्ही चेंज केल्या पाहिजेत. लाईफमध्ये एक चेंज आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या घडल्या तर नक्कीच तुमचं आयुष्य बदलण्याची शक्यता आहे. तुम्ही एका चांगल्या पोझिशनमध्ये येऊ शकता. एक चांगली व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही जगू शकता. हे तुमचं जर बदल थोडाफार केला तर तुमचं व्यक्तिमत्व बदलू शकतो. कदाचित कुठेतरी थोडाफार डिस्टर्ब जे तुम्ही गेल्या पास्टमध्ये होता ते कमी होण्याची शक्यता थोडीफार दिसेल इथं. हे तुम्ही केलं पाहिजे. केल्याशिवाय तर काहीच गोष्टी होत नाही आहेत. तुमचा बॅलन्स अजून आहे तसाच आहे. तुम्ही तुमच्यामध्ये काही सुधारणा करून घेतलेली नाही आहे किंवा तुमच्या एनर्जी काही चेंज होत नाही आहे. तुम्ही करूनच घेत नाही आहे. तुम्ही त्याच एनर्जीमध्ये राहिलेले आहात. तीच एनर्जी तुम्हाला जास्त म्हणजे त्या एनर्जीमध्येच तुम्ही आहात, पण तुमचे पार्टनर दुसऱ्या एनर्जीमध्ये आहे. श्री स्वामी समर्थ. अजून कोणती एनर्जी आज दिवसभरात किंवा आज दिवसभरात काय घडेल काय नाही हे सगळं आपण एनर्जी चेक करूया. येस, तुमच्यासाठी गायडन्स आहे की जे परमेश्वरानं तुम्हाला दिलेलं आहे ते स्वीकारायला शिका. परमेश्वराने जे चेंज करण्यासाठी काहीतरी गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये नंबर्स वगैरे दिसत असतील, एंजल नंबर दिसत असतील. मी रीडिंग केलेली आहे, कालच बहुतेक केलेली आहे. त्यावर तुम्ही जाऊन बघू शकता की तुम्हाला जर एंजल्स नंबर जर दिसत असतील, बटरफ्लाय दिसत असतील, अजून काही जरी संकेत तुम्हाला येत असतील तर तुम्ही तो माझा यूट्यूबचा चॅनल तुम्ही एकदा जाऊन बघा, जेणेकरून तुम्हाला काहीतरी गायडन्स मिळेल. परमेश्वराचा संदेश असाच आहे तुमच्यासाठी, जे मी ठेवलेलं आहे तुझ्यासाठी ते एक्सेप्ट करायला शिक. जे तुला हवं आहे त्याच्याकडे तू आयुष्यभर जरी बसलास तरी ते तुला मिळू शकणार नाही आहे. त्याची तू अपेक्षा करू नकोस, ते कधीच तुझ्यापर्यंत येऊ शकणार नाही आहे. तू पुढे जा, पुढे जाण्याचा प्रयत्न कर आणि जे मी तुला देणार आहे ते योग्य वेळ आल्यावर नक्कीच तुला देणार आहे. तू प्रयत्न करत राहा. तू नाराज राहू नकोस. तू या अवस्थेमध्ये राहू नकोस. तुला पुढे जायचं आहे. पुढं खूप कर्म करायचं आहे. पुढे चांगल्या काही गोष्टी तुझ्या नशिबात वाढून ठेवलेल्या आहेत, त्या तुला फेस करायच्या आहेत. मग योग्य वेळ ही सगळी बघून मी तुला तुझ्या आयुष्यामध्ये ही चांगली वेळ तुला आयुष्यामध्ये नक्की देणार आहे. तू प्रयत्न तरी कर. तू जर असा स्थिर जर बसलास तर तुला मी पुढे जाऊ देणार नाही. सॉरी, पुढे तू जर असा स्थिर जर बसला किंवा थांबला तर तुझ्या आयुष्यात पुढे ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडायला थोडासा बॅलन्स तुला मिळणार नाही आहे किंवा तुला या गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी वेळ लागू शकतो किंवा ही गोष्ट जी परमेश्वराने तुमच्यासाठी ठेवलेली आहे ती सुद्धा मिळण्यासाठी खूप वेळ होऊ शकतो. कदाचित ती मिळूही शकणार नाही आहे जर तुम्ही प्रयत्न नाही केला तर. तुम्ही तुमच्याकडून प्रयत्न नाही दिला, तुम्ही जर सपोर्ट नाही दिला तर नक्कीच हे तुम्हाला बॅलन्स कमी होताना दिसत आहे. श्री स्वामी समर्थ. हे तुमच्यासाठी गायडन्स आहे. पण तुमच्या पार्टनरची एनर्जी चांगली आहे. त्यांच्या भविष्यात आत्ता सध्याची एनर्जी तरी दुसरी काही नसली तरी सुद्धा ही एनर्जी त्यांची आहे. श्री स्वामी समर्थ. एनर्जी आवडली आणि एनर्जी मॅच जर झाली तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचावा यासाठी सुद्धा तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता आणि पर्सनल रीडिंग जर हवी असेल तर तरीसुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता. पर्सनल रीडिंग घेऊ शकता. तुमचे काही अजून प्रश्न असतील तरीसुद्धा मी सोडवून देईन. श्री स्वामी समर्थ. अजून मी बघते एनर्जी तुमची आज काही गोष्टी तुम्हाला काही मॅनेज करायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज कोणत्या गोष्टींवर तुम्हाला वर्क करायचं आहे, कोणत्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत, कोणत्या गोष्टींना तुम्हाला फॉलो करायचं आहे,
काय आहे तुमचा आज आजचा दिवस तुमचा कसा राहणार आहे, तुमची पार्टनरची आणि तुमची एनर्जी कशी राहणार आहे. श्री स्वामी समर्थ. माझ्या पार्टनरशी कनेक्ट होईल अशा काही टिप्स द्या, जेणेकरून माझे व्ह्यूअर्स हे आज दिवसभरात फॉलो करतील. श्री स्वामी समर्थ. देवासोबत बोला. मी मगाच्यापासून तेच सांगितलं, जे तुम्ही स्वतःला त्रास करून घेत आहात ते त्रास करून घेऊ नका. परमेश्वराशी कनेक्ट राहावा. परमेश्वराला तुमच्या मनातलं दुःख सांगा, तुमच्या वेदना सांगा. हवं तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतःचं मन हलकं करू शकता. देवाला तुमच्या काही मनातल्या गोष्टी सांगू शकता. तुमच्या म्हणजे तुमच्या स्वतःच्या चांगल्या कर्मावर तुम्ही विश्वास ठेवायचा. जे पास्टमध्ये झालं त्याच्यावर तुम्ही जर आता मी या रिडिंगमध्ये जे त्या डेकमधून जे बघितलं तेच इथं येत आहे. तुम्हाला यातून सुद्धा तेच गायडन्स मिळत आहेत की तुमच्या कर्मावर तुमचा विश्वास पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कर्मावर तुमचा विश्वास असेल तर कोणतीच ताकद तुम्हाला अडवू शकत नाही, तुम्हाला थांबवू शकत नाही. तुमचा कर्मावर विश्वास हवा आहे. जर कर्मावर आपला विश्वास असेल तर काही आयुष्यातल्या 80% तरी गोष्टी पॉझिटिव्ह होऊ शकतात. माझ्या स्वतःच्या आयुष्यात तसंच आहे. मी माझ्या कर्मावर विश्वास ठेवते, माझं चांगलंच होणार आहे. तसंच आहे प्रत्येकाच्या आयुष्यातही तसंच असतं. कर्मावर विश्वास ठेवा, तुमचंही चांगलं होणार आहे. श्री स्वामी समर्थ. तेच तुम्ही जे मी एनर्जी तुम्हाला आता सांगितली ना त्याच्या रीडिंग त्याच्याबरोबरच हे सुद्धा तुम्हाला जे परमेश्वराने गायडन्स दिलेले आहे, ज्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत तेच तुम्हाला आता इथे सुद्धा ते सांगत आहेत. पुढे जा, पुढे जा. तुमचं नेतृत्व काय आहे ते ओळखत राहा. तुमच्या काही आयुष्यातल्या गोष्टी आहेत त्याच्याकडे फोकस द्या. त्या गोष्टींना तुम्ही फॉलो करा. तुमच्या आयुष्यातल्या येणाऱ्या संकटांवर असेल तरी शांतपणे तुम्ही मात करा आणि येणाऱ्या आज दिवसभरात तरी हा 3 संदेश तुम्हाला आहे, तुम्ही हा कंटिन्यू करायचा आहे. प्लस तुमच्या पार्टनरची एनर्जीसुद्धा जरी असेल तरी तुम्हाला सतत त्रास देत असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. जे झालेल्या गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्ही पूर्ण विराम द्या. श्री स्वामी समर्थ. एनर्जी अजून काही हवी असेल तुम्हाला तर तुम्ही नक्की मला DM करू शकता. व्हॉट्सअपचा नंबरसुद्धा आहे तुमच्याकडे अवेलेबल. मी दिलेला आहे माझ्या यूट्यूबच्या पेजला सुद्धा दिलेला आहे आणि इन्स्टाच्या पेजला सुद्धा दिलेला आहे. तुम्ही कोणत्याही पेजवर त्याचा नंबर घेऊन मला DM करू शकता. मी तुम्हाला सोल्युशनसुद्धा यावरती देईन. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ.